माझ्या बालपणात सर्वप्रथम मला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला. त्यांच्या विचारांनी शिक्षणाचं खरं महत्त्व, कष्टाची जाणीव आणि शिस्तबद्ध जीवनाची दिशा दिली. त्या वयात त्यांनी रुजवलेले संस्कार माझ्या आयुष्यात पाया ठरले आणि नंतर जणू नियतीनेच पुढचा टप्पा ठरवला होता. मला माननीय श्री जनार्दन भगत साहेबांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची प्रेरणा मनात निर्माण झाली आणि त्यातूनच मी स्वतःची जनार्दन भगत शिक्षण संस्था स्थापन केली. या दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या शिकवणीमुळेच माझ्या आयुष्याला दिशा, उद्दिष्ट आणि कार्याची प्रेरणा मिळाली. हेच माझं खरं भाग्य आहे. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवते रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, आधा पोटात जा. खारीच्या दातांनी शेर केला लिंबल्याच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती. मनावरती जशी बातावरती साऱ्या करतात काने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची थवे.